नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही मागे बघतच असेल तर हा आहे धामणी डॅम। पण आता ह्याच्यामध्ये पाणी कमी आहे, त्यामुळे काही पाणी सोडलेलं नाही मिळत। आणि तरी तुम्हाला दाखवते मी जवळून। हे बघा, थोडं थोडं नॉर्मल पाणी पडते आणि तिकडनं पाटाचं पाणी येते, तर ते खूप तिकडनं फास्ट पाणी येते। तिकडनं खूप जोरात पाणी येते बघा। जेव्हा ही भरत असेल ना, तेव्हा पूर्ण हे ओसंडून वाहत असेल, खूप जास्त पाणी वाहत असेल। आणि इथे आमची माणसं आहेत ना, तर ती बघा दगडांपासून काहीतरी बनवायला लागलेत। तर हे बघा, आता ओमीने दगडांचं बनवलेलं आहे। दगड एकमेकांवर ठेवल्यात। अरे वा, मस्त झालं बनवून। इथे पण जिजू बसल्यात बनवायला आणि इकडे श्रेयश आहे, तो पण लागलाय बनवायला। श्रेयशने तर जाम मोठी मोठी दगड घेतल्यात रे, होईल का ते? दक्षू, तू बनवलं की नाही? हा, एवढा मोठा दगड घेतला दक्षूने। आमची मंडळी इकडे सगळी उतरलंय आणि काही मंडळी इकडे बसलेत। ते दोघ जण तिकडे काय मासे पकडायला लागल्यात, ती समुद्र किनारी गेल्यात तिकडे। इकडे श्रेयसचा पण मस्त। ते पण काढलं विचार। बनवला पण लात मारली। इकडे जिज्जूंनी बनवलेला आहे, मस्त पैकी झालेला आहे। मी थोडं पुढे जाते, तर मी थोडं पुढे चाललाय आता आणि तुम्हाला दाखवते की पाटाचं पाणी जे आहे ना, ते किती जोरात येते तिकडनं वाहून। तर आता तर पाणी खूपच कमी आहे, तरी सुद्धा एवढं जोरात वाहत येते। तर तुम्ही विचार करा की जेव्हा पाणी पावसाळ्यामध्ये खूप जास्त म्हणजे पूर येतो, खूप जास्त पाऊस पडतोय, तेव्हा किती येत असेल। आणि आता मी या अशा रस्त्याने चालले आणि मला इकडं ना भीती वाटते, कारण की इकडं काहीच नाही मिळत पकडायला। मी इथे एकदा येऊन गेलो, तर आम्ही काही व्हिडिओ बनवला नाही, म्हणून मी आता रिटर्न चालले। आणि इथे काही माणसं मच्छी वगैरे पकडायला आहेत, तर ते इथलेच लोकल असतील, मच्छी पकडत असतील। आपण त्यांना विचारून बघूया काय मच्छी वगैरे भेटते की नाही। तर इकडे हा बांध आहे आणि आता इकडे पाणी चालू झालेलं आहे, तर मला आता खाली बघायला पण भीती वाटते। हे बघा, आता इथे किती फास्ट पाणी येते। हे पाण्याला धार आहे खूप। लागला ग मम्मी, खाली सळई होती ती दिसलीच नाही मला आणि लागला पायाला। ते बघा, हे पाटाचं पाणी फास्ट येते एकदम आणि ते खोल आहे, तर कोणी इथे उडी मारली ना तर डायरेक्ट खाली, आणि तिकडनं काय वाहत आलं ना तर सरळ इथे जाईल। आणि ज्याला पोहता येत असेल त्यानेच, मला तर नाही येत। आणि इथे बघा, ही काही लोकल माणसं आहेत, मच्छी पकडतात। आणि हा आहे धामणी डॅम। आणि आता सध्या वरती एंट्री नाही मिळत, नाहीतर आम्ही वरती गेलो असतो, पण वरती एंट्री नाही मिळत। चला तर आता रिटर्न जाऊया। तर असा रस्ता आहे ना, तर मला खूप जास्त भीती वाटते। आणि ही सळई मला लागली मग अशी जोरात पायाला, तर एक त्याला तर मी लात मारेन, पण तिकडे माझ्या मारलं ना। चला तर जाऊया आपण पुढे। तर इथे मला एक गोष्ट दिसली की काही लोक येतात आणि इकडे कचरा करतात। ह्या मावशी दिसत आहेत ना, त्या कचरा उचलायला लागल्यात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे। तर तुम्ही कुठल्या पण ठिकाणी येता तर प्लीज तिकडे कचरा टाकू नका। बाटल्या, पाण्याच्या बाटल्या किंवा भरपूर इथे मला वेगवेगळ्या बाटल्या दिसल्या बिअरच्या वगैरे। तर प्लीज तुम्ही कुठल्या पण ठिकाणी जातात टुरिस्टच्या ठिकाणी, तर कचरा करू नका। तर इकडे हा श्रेयशने बनवलाय, एक तोडला त्याने। घरी घेऊन चल। फेविक्विक नाही चिटकावला ना?
लगोरी सारखं बनवलंय. तर आमची लोक ना इथे धामणी डॅमवर येऊन काय करायला लागले तुम्हाला दाखवलंच मी. त्या दगडांपासून तिकडे एक हे बनवलं, तर मी पण बनवलेलं आहे. मी पण दाखवेन तुम्हाला माझावाला. मी पुढे बनवलेला आहे. पण दगडी शोधायला लागले. आणि इकडे ना या जिजूंच्या हातामध्ये जी पिशवी आहे ना, आता ओमकारच्या हातामध्ये, तर त्यामध्ये काय आहे तर इथली दगडी, इकडच्या दगडी त्यांनी जमा केलेल्या आहेत आणि ते घेऊन चाललेत. मम्मी आणि ऋतू इकडे फोटोशूट करायला लागलेत. चला जायचं. तू पण दगड घेतला, दाखव. काय करणार आहे त्याचं? मम्मीला पाहिजे. लसूण ठेचायला ना. मला ठेचायला. तर आम्ही आता पाण्यात आलो आणि थंड आहे ना, मस्त. आलं तरी माहित नाही. आणि चहा आहे. हा पूर्ण पाण्याचा रंग ना चहाचा झालेला आहे. कोणाला चहा प्यायचा असेल ना तर या डॅमवर आणि जेवढा पाहिजे तेवढा चहा पिऊ शकता. इकडे भरपूर चहा आहे. पाणी खूप जास्त थंड आहे आणि सध्या आता पाऊस अजिबात नाही, मग त्यामुळे पाणी एकदम कमी आहे. जेव्हा खूप जास्त पूर येईल तेव्हा हे सगळं भरलेलं असेल, तेव्हा आपल्याला यायला चान्स भेटेल का नाही माहिती नाही. मग आताच आम्ही आलो. मी फोटो नाही, मी व्हिडिओ काढायला लागलाय. जलपरे आल्या वाहून धरण बिना शेपटीच्या. हा नाही, जलपऱ्या आल्यात जमिनीवर आल्या ना का पाय फुटतात, पाण्यात गेल्या का परत त्याला शेपट्या येतात. जा बरं आता जरा पाण्यात जा बरं, शेपट्या येतात का बघू. तर अशा प्रकारे आमचा हा धामणी डॅम फिरून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता निघतोय आम्ही. तर आमची काही माणसं तर गेले पण पुढे आणि गाडीत पण बसले असते. मला खूप वेळ लागलाय हा रस्त्यावर चालता चालता. हस तू हस माझ्यावर. मम्मी आणि वहिनी पण आहेत आमच्या जोडीला. मस्त वातावरण आहे. हा हे एकदम जंगल आहे आणि खूप मस्त झाड आहेत. हा आणि इथे ना एक झाडाची पानं आलं. हे बघा आणि हा रस्ता आहे. इथून वरती आतमध्ये जायला असेल रस्ता माहिती नाही. आणि आणखीन तिकडे पण रस्ता आहे पुढे, तर तिकडनं वरती जातात. वरती जर जायचं असेल तर इकडनं हा पूल आहे आणि या पुलावरून सुद्धा पाणी दिसते. तुम्हाला पटकन दाखवते. तर हे बघा, तिकडनं ते वाहत पाणी येते या पुलावरून आणि इकडनं दिसते. सो हा पूल आहे. इकडनं पाणी येते आणि इकडे जेव्हा पूर्ण पाणी भरत असेल तर हा पूल भरत असेल, या पुलाच्या वरून पाणी जात असेल. चला आता आमच्यासाठी एक गाडी थांबलेली आहे, आम्हाला जाऊ दे आता पटापट. तर मंडळी आम्ही आता फिरून आलेलो आहोत आणि मी मस्त थोडं झाडं पण घेतलेली आहेत. आणि हे आहे पूजाचं घर. तर आम्ही पूजाकडे आलेलो स्पेशली आणि मग आता तिकडनंच आम्ही धामणी डॅमवर गेलेलो. आणि यांच्याकडे बघा हे मस्त कमळाची खूप अशी फुलं फुललेली आहेत, खूप सुंदर दिसतात. आणि ते खाली ही पण पिवळी फुलं आहेत. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि हा व्हिडिओ खूप छोटा होता आणि तुम्हाला तर धामणी डॅमवर यायचं असेल ना तर नक्की या आणि विजिट करा हा धामणी डॅम. पावसाळ्यामध्ये तर खूपच मस्त वाटतो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.